मुंबईतील रंगशारदा इथे उद्या मनसेचा मेळावा. मेळाव्याला राज ठाकरे करणार मार्गदर्शन. युतीतल्या जागा वाटपावर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधणार मुंबईतील शिवसेनेच्या 60 माजी नगरसेवकांशी संवाद. शिंदे काय कानमंत्र देणार याकडे लक्ष. बारामतीतल्या कार्यक्रमादरम्यान अजित पवार आणि शरद पवारांची चर्चा. नेमकं दोघात काय बोलणं झालं हे अस्पष्ट. मुंबईतील सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि लोकप्रतिनिधींची उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक. शिवसेना भवनात बोलावण्यात आली आहे बैठक. मनसे आणि शिवसेना उबाठामध्ये जागा वाटपाचा तिढा मातोश्रीवर. निष्ठावंत मनसे कार्यकर्त्यांना जागा सोडण्याचा उद्धव ठाकरेंकडे आग्रह. शिवडी, विक्रोळी, भांडूप मधल्या जागा वाटपावरून मनसेत नाराजी. पालिका निवडणुकीसाठी वंचित आणि काँग्रेसची राज्यभरात आघाडी. दोन्ही पक्ष मिळून आघाडी करून पालिका निवडणूक लढणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत होणार घोषणा. बारामतीतल्या शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाच्या नूतन इमारतीचं उद्योगपती अदानींच्या हस्ते उद्घाटन. कार्यक्रमास्थळी रोहित पवार, अजित पवार आणि अदानी एकाच कारमधून दाखल. पुण्यात महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक. तिन्ही प्रमुख पक्ष प्रत्येकी 50 जागा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती. पुण्यात धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत. जागा वाटपावरून भाजप कोंडी करत असल्याचा धंगेकरांचा आरोप. गुंडबंधू आंदेकरनं अर्ज अर्धवटच भरल्यानं तो स्वीकारण्यातच आला नाही. आंदेकर कुटुंब उद्या पुन्हा अर्ज दाखल करण्याची शक्यता. आणि दुधात भेसळ करून मुंबईकरांच्या जीवाशी खेळ. डिटर्जंट पावडर, युरिया आणि रिफाइंड तेल वापरून नामांकित कंपन्यांच्या नावानं दूध विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. आता एक स्पेशल रिपोर्ट बघूया. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्षभरात क्रीडा क्षेत्रामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची भेट घेतली आणि या भेटीत मोदींनी क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंशी संवाद सुद्धा त्यांच्याशी साधला आणि त्यांचं मनोबल सुद्धा वाढवलं. सरकार या खेळाडूंच्या सदैव पाठीशी आहे हा विश्वास पंतप्रधान मोदींनी या सगळ्या खेळाडूंना दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणाईत वेगळं स्थान निर्माण केलं. नव्या पिढीला मोदींच्या नेतृत्वाने प्रभावित केलंय. तसंच मोदीही तरुणाईशी संवाद साधण्याची संधी कधी सोडत नाही. सरत्या वर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची मोदींनी वेळोवेळी मनमोकळा संवाद साधलाय. महिला क्रिकेट विश्वकप विजेत्या टीम इंडियाच्या खेळाडूंची त्यांनी केवळ संवाद साधला असं नाही, तर खेळाडूंना प्रत्येकाच्या आवडीच्या खाद्यपदार्थांची मेजवानी देत त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. व्हीलचेअरवरती आलेल्या प्रतिका रावलला तिच्या आवडीचा पदार्थ खुद्द मोदींनी सर्व्ह केला. तो अत्यंत हृदयस्पर्शी क्षण होता. फिर आपको कैसे पता लगा गाना गाती है? ऐसा है, मैं आप सबका ध्यान रखता हूँ जी.
तसाच अनुभव T20 विश्वचषक विजेत्या भारतीय महिला अंध क्रिकेट संघातील खेळाडूंना आला. मोदींनी टीममधील प्रत्येक खेळाडू आणि प्रशिक्षकांना मिठाई वाटली. ऐसा है, मैं आप सबका ध्यान रखता हूँ जी. अंतराळवीर शुभांशु शुक्लांशी झालेला संवाद कायमचा स्मरणात राहणार आहे. अंतराळातून परतल्यानंतर मोदींनी शुभांशु यांच्या अंतराळ अनुभवाविषयी जाणून घेतलं. विज्ञान असो की कलाक्षेत्र, पंतप्रधान मोदी प्रत्येकाशी तेवढ्याच आपुलकीने संवाद साधतात. गायक दिलजीत दोसांशी त्यांचा संवाद असो की लहानग्यांची गप्पा, मोदींच्या व्यक्तिमत्वाचे हे विविध पैलू पाहायला मिळतात. अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हॅन्स आणि त्यांच्या कुटुंबाचं स्वागत करताना मोदींच्या स्वभावातील सहजता पाहायला मिळाली. निखिल कामतच्या पॉडकास्टमधून पंतप्रधान मोदींनी आपला जीवनपट उलगडला. इकडे मोदींच्या नेतृत्वात भारताने जागतिक पातळीवरती आपला ठसा उमटवलाय. भारतीय संस्कृती आणि मूल्यांचं महत्त्व जगाला उमगलंय. मोदींच्या नेतृत्वामुळे ही किमया साधली आहे. मोदींनी आपल्या कृतीतून अनेक सामाजिक अभियानांचा पाया रचलाय. एक पेड माँ के नाम हे त्यापैकीच एक अभियान म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.